याच्यामध्ये जो बंगला आहे तो अंबड पोलीस स्टेशनला एक सेपरेट त्या ठिकाणी खंडणी मागून त्या बंगला जबरदस्तीने बळकावल्याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्हा देखील आम्ही त्या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे आणि याच आरोपींनी तो गुन्हा केलेला आहे आणि तो जो बंगला आहे तो आम्ही सध्या ॲज ऑफ नाव सील केलेला आहे। पुष्कर असं त्याचं नाव आहे त्या बंगल्याचं आणि त्याच्यामध्ये देखील माननीय न्यायालयाच्या आदेशाने त्या ठिकाणी पुढची कारवाई होईल। सर, याच्यामध्ये हे जे भुयार होतं त्याच्या कुटुंबियांचं अपहरण झालेलं आहे, याची संख्या किती आहे आणि त्याचं काय स्टेटस आहे? याच्यामध्ये 2 डॉक्टर्स आहेत त्या ठिकाणी, डॉक्टर शर्मा, डॉक्टर पटेल। यापैकी एकांचं आम्हाला त्या ठिकाणी लोकेशनविषयी किंवा त्यांच्या इतर याच्याविषयी वेराबाउट्सविषयी माहिती मिळालेली आहे। त्याच्यासाठी पण एक पथक आम्ही आजच रवाना केलेलं आहे आणि लवकरच आम्ही त्यांना देखील ट्रेस करू। किती संख्या सर अपहरण झालेले? अंदाज मेन 2 डॉक्टर आहेत, त्यांच्या फॅमिली मेंबर्सची संख्या निश्चितपणे नाही सांगता येणार, परंतु 2 डॉक्टर्स त्या ठिकाणी मेन आहेत। सर, याच्यामध्ये एक बंगला सुद्धा सील केलेला आहे पोलिसांनी। काही माहिती तुम्हाला समोर आली आहे का की त्याचं मोडस ऑपरेंडी काय होती, की एखाद्याने जर समजा खंडणी दिली नाही तर त्याला तिकडे घेऊन जायचं का, नेमकं कसं ऑपरेट व्हायचं सगळं? ॲक्च्युली त्याच मुद्द्यावरती आम्ही तपास करण्यासाठी वाढीव PCR मागितलेला आहे। आता त्याच्याच मुद्द्यावरती आम्ही अधिक तपास करत आहोत, परंतु सकृतदर्शनी मात्र निश्चितपणे आपण म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे की त्या ठिकाणी काही लोकांचा त्या ठिकाणी छळ करण्यासाठी असेल किंवा त्यांना डांबून ठेवण्यासाठी किंवा खंडणी किंवा इतर कुठल्या तत्सम उद्देशानं त्या ठिकाणी लोकांवरती दबाव आणता यावा या उद्देशानं त्याचा वापर केलेला असावा किंवा त्या उद्देशानं ते तयार केलेलं असावं असं दिसतंय। मात्र तरी परंतु त्याच्यामध्ये अधिक सखोल तपासांचीच आपल्याला त्याच्याविषयी बोलतो। महापालिकेच्या बरोबर संयुक्त आपण काही याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे प्रकाश लोंढे तो तर आपल्या ताब्यात आहे, मात्र त्याचा एक मुलगा जो त्या ठिकाणी बारमध्ये त्यावेळेस हजर होता गोळीबाराच्या वेळेस, भूषण लोंढे, हा त्या ठिकाणी अजूनही फरार आहे। त्याच्या अटकेच्या आम्ही प्रयत्नात आहोत आणि त्या ठिकाणी क्राईम ब्रांच आणि लोकल पोलीस अशी यांची एकूण 4 पथके आहेत जी वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याचा माग काढताय आणि लवकरच आम्ही त्याला अरेस्ट करू। जे अपहरण झालेलं होतं या प्रकरणामध्ये त्याच्या संदर्भात आपण ऑलरेडी शुक्रवारीच नोटीस त्यांना इश्यू केलेली आहे महापालिकेनं आणि त्यांना 5 दिवसाचा नोटीस पिरियड त्या ठिकाणी दिलेला आहे उत्तरासाठी। त्यामुळे त्यामध्ये त्यांचं काय उत्तर येतं आहे त्याच्या आधारावरती पुढील कायदेशीर कारवाई महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने त्या ठिकाणी केली जाईल। नेमकं काय आहे सर त्यांचं रेसिडेन्स आहे का, कार्यालय काय, कशी? कार्यालय आहे आणि प्लस तिथं रेसिडेन्स पण त्या ठिकाणी काही लोकांचा त्या ठिकाणी काही कुटुंब देखील राहत आहेत असं सकृतदर्शनी त्या ठिकाणी प्राथमिक निष्पन्न झालेलं आहे। मात्र आता उत्तर आल्यानंतर आणि फर्दर त्याच्यामध्ये आपण ठरवूया कारवाईचं काय आहे। थँक्यू। त्या भुयाराची माहिती आपल्याला नेमकी कशी मिळाली, कशी कालची कारवाई झाली, काय काय आढळलं? सातपूर पोलीस स्टेशनला जो गोळीबाराचा गुन्हा दाखल होता त्याच्यामधील अटक आरोपी प्रकाश लोंढे याच्या कार्यालयाची जेव्हा जप्ती घेण्यात आली त्यावेळेस त्या ठिकाणी एक भूमिगत भुयार त्या ठिकाणी आढळून आलेला आहे। त्या ठिकाणी सेपरेट 2 रूम्स पण आहेत आणि त्याला एक कार्यालयातूनच एक वेगळी अशी गुप्त अशा पद्धतीची सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येणार नाही अशी एक एंट्री पण त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये जो हाऊस सर्च आम्ही घेतला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आम्हाला 2 कुऱ्हाडी त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत आणि एक नाईफ म्हणजे एक चाकू पण त्या ठिकाणी मिळून आलेला आहे आणि एकंदरीत असं दिसतं की त्याचा वापर काही लोकांना डांबण्यासाठी किंवा धावतपटशा दाखवण्यासाठी केलेला असू शकतो। त्या अनुषंगानं त्यांचा जो वाढीव PCR आम्हाला मिळालेला आहे त्याच्यामध्ये देखील अधिक तपास आम्ही करत आहोत। काही रोख रक्कम वगैरे मिळाली अशी काही माहिती? नाही, असं काही नाही त्या ठिकाणी अद्याप अशी कुठली रोख रक्कम किंवा इतर काही गोष्टी मिळालेल्या आहेत असं नाही आहे। मात्र जी हाताळी मी या ठिकाणी नमूद केली ती त्या ठिकाणी मिळालेली आहे।